म्युच्युअल फंड असं म्हणतात की कमी रिस्की आहे, म्हणून मोस्ट ऑफ द लोक म्युच्युअल फंड मध्येच इन्व्हेस्ट करतात. स्टॉक मार्केट रिस्की आहे, राईट, पण तरी पण स्टॉक मार्केटकडे का जावं? म्युच्युअल फंडला जातात लोक कारण की लोकांना शिकायचं नाही. जे म्युच्युअल फंड साठी पैसे घेतात तुमच्याकडून ती लोकही स्टॉक मार्केट मधूनच पैसे कमवतात. ते कुठंही बिझनेस नाही करत ना. सो ते जर तुम्हाला 20%, 18%, 15% जे काय म्युच्युअल फंड इयरली रिटर्न देत आहे ते तुम्हाला देतात, म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त ते कमवत आहेत. मग ते तुम्ही का कमवू नये? ट्रस्ट मी की म्युच्युअल फंड वाले लोक तुमच्या अकाउंटच्या 100, 200% रिटर्न्स कमवत असतील. तुम्हाला 20% जर म्युच्युअल फंड वर्षाला देणार, स्टॉक मार्केटमध्ये 10 ते 15%, 20% रिटर्न मंथली काढणं सोपी गोष्ट आहे. मग त्यासाठी अभ्यास करायला पाहिजे. आपल्या लोकांना काही अभ्यास करायचा नाहीये. रिझन आहेत की माझ्याकडे वेळ नाहीये, जो की त्यांच्याकडे भरपूर आहे. हे फक्त स्वतःला फसवण्याचं काम आहे की माझ्याकडे वेळ नाहीये. कोणीच एवढा बिझी नाही की ज्याच्याकडे 1 तास 2 तास नाही पैसे कमवण्यासाठी. मी म्हणेल जिमला जायला लोकांकडे वेळ नाहीये, रिझन आहे. पण पैसे कमवायला कोणाला आवडत नाहीये? प्रत्येकाला आवडतं. वेळ प्रत्येकाकडे आहे, पण तो माहित नाहीये. म्युच्युअल फंड रिस्क फ्री आहे का? अजिबात नाही. ते लोक स्टॉक मार्केटमध्येच पैसे लावतात. हा, ते रिटर्न्स तुम्हाला कमी देत आहेत ना, 18%, 20% इयरली देत आहेत. सो त्यामुळे रिस्क फ्री वाटतंय. पण ते जर तुम्ही स्वतः केलं ना तर महिन्याला तेवढे पैसे कमवू शकता.